हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 48. सकाळची सर्व कामं आवरून 10:30च्या सुमारास मी ध्यान मंदिरात ध्यानाला बसले. जवळपास कोणीही नव्हतं. त्या दिवशी ध्यानात अशी काही अवस्था, आनंद प्राप्त झाला की त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. 12 वाजले कधी ते कळलंच नाही. भोजनाची वेळ झाली म्हणून एक साधिका मला बोलवायला आली. माझी ध्यानातील स्थिती पाहून तिनं लांबूनच हाका मारून मला जागृतावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. स्वामीजींच्या आज्ञेवरून ती पुन्हा आली आणि तिनं मला जोरात हलवून जागं केलं. नाईलाजानं मी उठले. स्वामी निवासात जाऊन स्वामीचरणी लोटांगणी गेले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला त्या अवस्थेतून खाली कशाला आणलं? मला जेवण वगैरे काही नको, मला तसंच राहू द्या. मी स्वामीजींना प्रार्थना केली. पण स्वामीजींनी मला भोजनाला बसवलं. मौनातच भोजन संपलं. नंतर स्वामीजी म्हणाले, त्याच अवस्थेत आणखी काही वेळ बसली असतीस तर देह पडला असता. मी म्हटलं, पडू दे ना, नाहीतरी मला या जगात राहून काय करायचं आहे? स्वामीजी म्हणाले, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. एवढ्यात देह पडून चालणार नाही. काय आहे ते एकदा कळलं ना, मग झालं. नंतर एकदा सहज बोलताना म्हणाले, अशा स्थितीत जर सारखं राहायला लागलं तर देहावर ताबाच राहणार नाही. हे बरोबर नाही. अद्वैताचा बोध करून घ्यायचा आणि पुन्हा द्वैतात येऊन सर्व व्यवहार सावधपणे करायचे, म्हणजेच तो खरा पूर्ण झाला असं म्हणता येईल. स्वामी माधवनाथ एकदा मला म्हणाले, संपूर्ण एक संप्रदाय तू चालवशील अशी तुझी क्षमता आहे, शक्ती आहे. मला दुसरं काही नको. ग्रंथलेखन, प्रवचन, सत्संग, पारमार्थिक मार्गदर्शन हे जे काम मला दिलं आहे तेवढं मी अंतकाळपर्यंत यथाशक्ती करत राहीन. मला कोणत्याही प्रकारचा मोठेपणा, मान सन्मान काही नको. मला लहान होऊन सद्गुरू चरणीच राहू दे. मी म्हटलं. त्यावर स्वामीजी म्हणतात, बरोबर आहे. आपण लहान होऊनच राहावं. लोकांनी मोठेपणा दिला तरी आपण स्वतःला मोठं समजू नये. नम्रत्वेन उन्नमंतः. आपण नम्रच राहावं, सद्गुरूचरणी लीन असावं. स्वामीजींचे हे उद्गार मी अंतःकरणात कोरून ठेवलेले असल्यामुळे लोकांनी किती स्तुती अथवा निंदा केली, कोणी मोठेपणा, मानसन्मान दिला, आपली कीर्ती झाली, तरी मी अंतरात सावध आहे. ते सर्व मोठेपण, मान, स्तुती, नमस्कार सद्गुरूचरणी अर्पण करून मी त्यापासून अलिप्त राहते. कल्याण स्वामींनी समर्थांची जशी सेवा केली तशी तू स्वामींची करते आहेस, असं स्वामीजी मला 2-3 वेळेला म्हणाले. त्यावर मी जेव्हा जेव्हा चिंतन करते तेव्हा मला अनेक गोष्टी समोर येतात. कल्याण हे समर्थांचे अगदी आवडते शिष्य. समर्थांवर त्यांची पूर्ण निष्ठा. समर्थांसाठी गडाखालच्या उरमोडी नदीवरून पाण्याचे हंडे भरून आणण्यापासून सर्व प्रकारची सेवा त्यांनी न बोलता केली. समर्थांच्या इतर शिष्यांनी मत्सरापोटी कल्याणाबद्दल वेड्यावाकड्या गोष्टी समर्थांच्या कानावर घातल्या. इतरांना कल्याणाचं महत्त्व लक्षात यावं यासाठी समर्थांनी सर्वांसमक्ष कल्याणांची अनेक वेळेला कठीण परीक्षा घेतली. त्या कसोटीला कल्याण पूर्णपणे उतरले. सद्गुरूंना अभिप्रेत असलेली साधना करून, तसे आचारविचार सांभाळून ते समर्थांशी एकरूप झाले. समर्थांचं कार्य पुढे समर्थपणे चालवणारे अधिकारी पुरुष झाले. तेव्हा समर्थांनी दूरदृष्टी ठेवून त्यांना आपल्यापासून दूर डोमगावला स्वतंत्रपणे कार्य करण्यास पाठवलं आणि कल्याणांनी समर्थांची आज्ञा प्रमाण मानून
समर्थांना आपल्या अंतःकरणाच्या सिंहासनावर विराजमान करून गड सोडला. यापुढे समर्थ यंत्री कल्याण यंत्र या भूमिकेतून कार्य होत राहणार आणि तसंच ते पुढे अनेक वर्ष झालेलं दिसतं. या बाबतीत अनेक मंडळी अनेक तर्क चालवतात की समर्थांनी शेवटच्या काळात कल्याणांना दूर का ठेवलं. मला चिंतन करताना जे वाटलं ते असं: एक, कल्याणांना मत्सरग्रस्त वातावरणातून दूर ठेवावं. दुसरं असं की मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढत नाहीत, कल्याणांचा पारमार्थिक अधिकार, कर्तृत्व, स्वभाव लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची संधी द्यावी. तिसरं असं की समर्थांनी देह सोडण्यापूर्वीच त्यांचं कार्य इतरत्र उत्तम प्रकारे सुरू व्हावं आणि त्यांच्या पश्चात बराच काळ ते टिकून राहावं. त्याप्रमाणे कल्याण स्वामींनी बरीच वर्ष ते कार्य केलं. आणि चौथं असं की आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे कल्याण स्वामींनी समर्थांचं सर्व वाङ्मय चांगल्या प्रकारे जतन केलं आणि त्यांच्यामुळे आज समर्थांची वचनं ग्रंथरूपानं समाजाला मिळत आहेत. संतांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा अक्षर वाङ्मयात मोडतो. वेदवचनाप्रमाणे तो पवित्र कल्याणकारी असतो. संतांच्या सान्निध्यात राहणाऱ्या मंडळींनी त्यांचे शब्द प्राजक्ताच्या फुलांसारखे अगदी हलक्या हाताने वेचले पाहिजेत आणि बकुळीच्या फुलांसारखा त्यांचा सुगंध पुढे सर्वत्र पसरवला पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 49वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.